माणसं प्रेरित झाली। कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि त्याच वेळेस कर्मवीर भाऊराव पाटलांना 2 लाख रुपयाची गरज पडली। कर्मवीर भाऊराव पाटील हताश झाले, निराश झाले, काय करावं? अरे गरिबांच्या, दीनदुबळ्यांच्या, दलितांच्या आणि अनाथांसाठी मी शाळा चालू करतोय, मी महाविद्यालय चालू करतोय, पण 2 लाख रुपयाची गरज पडली, काय करावं? अरे कुठनं आणावे 2 लाख रुपये? आणि हीच बातमी एका शाहूकाराला कळाली। त्या शाहूकार तो कर्मवीर भाऊराव पाटलांकडे आला। कर्मवीर भाऊराव पाटलांना बोलतात झाला, शाहूकार साहेब बोलतात झाले, कर्मवीर भाऊराव पाटील मी ऐकलंय ते खरंय का? तुम्हाला 2 लाख रुपयाची गरज पडली आहे, खरंय का? त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील बोलत होते, होय शाहूकार साहेब मला 2 लाख रुपयाची गरज आहे। त्यावेळेस सावकार साहेब कर्मवीर भाऊराव पाटलांना सांगतात, कर्मवीर भाऊराव पाटील मी 2 लाख रुपये द्यायला तयार आहे। त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील सावकार साहेबांना म्हणतात, कर्मवीर भाऊराव पाटील सांगतात, सावकार साहेब तुम्ही जर गरिबांच्या अनाथांच्या शिक्षणासाठी 2 लाख रुपये द्यायला तयार असाल तर हा कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या कातड्याची चप्पल तुमच्या पायात घालायला तयार आहे। सावकार साहेब तुम्ही जर गरिबांच्या अनाथांच्या शिक्षणासाठी 2 लाख रुपये द्यायला तयार असाल तर हा कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे। सावकार साहेब सांगत होते, कर्मवीर भाऊराव पाटील मला तुमच्या कातड्याची चप्पल माझ्या पायात नको, कर्मवीर भाऊराव पाटील मला तुमच्या प्राणाची आहुती नको, फक्त एक काम करा कर्मवीर भाऊराव पाटील तुम्ही ज्या शिक्षण संस्थेतील शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय ते नाव बदला आणि त्या जागी माझ्या बापाचं नाव टाका। त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील सांगतात, सावकार साहेब वेळ पडली तर जन्मदात्या बापाचं नाव बदलेल, पण विद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी कधीच बदलणार नाही। काय आहे हे? शिवाजी महाराजांच्या कार्यानं प्रेरित झालेले कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणतात। तर आपल्या